मंत्री लोढा यांचा दावा की जैन आणि हिंदू धर्म एकच. 2500 वर्षांचा भगवान महावीर यांचा स्वतंत्र जैन धर्म आणि तोच हिंदू धर्माचा भाग असल्याचा हा जो दावा आहे हा केवळ मतभेद नाही तर इतिहासालाच दिलेलं थेट आव्हान आहे. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत, काय खरं आहे आणि काय खोटं. मित्रांनो, भाजपचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक स्टेटमेंट दिलंय की जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्यामध्ये फूट डालो आणि राज करो या कुटील नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे. एकेकाळी दक्षिण भारतात 22 ते 23% आसपास असणारा जैन समाज आज केवळ 3% येऊन ठेपला आहे. ही केवळ आकडेवारी नसून एका मोठ्या राजकीय षड्यंत्राचा परिणाम आहे. मुस्लिम समाजात अनेक जाती असूनही काँग्रेसने त्यांना संघटित ठेवलं, मात्र हिंदू समाजाला जाती धर्माच्या कप्प्यात बंदिस्त करून कमकुवत केलं. लोढा साहेब, भगवान महावीर यांचा 2500 वर्षांचा स्वतंत्र विचार तुम्ही लोढा टावर्स वरून रिडेव्हलप करायला निघालात, पण इतिहास हा रिअल इस्टेट नाहीये. तो कब्जा करून बदलता येत नाही आणि हा प्रोजेक्ट ना FSI वर चालतो ना मेजॉरिटीवर. इतिहासाचा प्लॅन पास होतो तो फक्त आणि फक्त तथ्यांवर. मित्रांनो, मंगल प्रभात लोढा यांचं विधान ऐकताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते. हा इतिहासाचा अभ्यास करून केलेला निष्कर्ष नाहीये, तर एक राजकीय चौकटीत बसवलेला दावा आहे. जैन धर्म हा हिंदू धर्माचा भाग आहे असं म्हणणं ऐकायला सोपं वाटतं, पण जेव्हा आपण इतिहास, तत्वज्ञान आणि धार्मिक परंपरांचा बारकाईने अभ्यास करतो तेव्हा ही मांडणी टिकत नाही. भारतीय उपखंडात धर्म परंपरेचा विकास एका रेषेत झालेला नाहीये. येथे अनेक विचारधारा, अनेक प्रवाह एकाच काळात अस्तित्वात होते आणि परस्परांना प्रश्न विचारत विकसित झाले. जैन धर्म हा त्याचपैकी एक महत्वाचा प्रवाह होता. त्याची मुळे भगवान महावीर यांच्या शिकवणीत आहे, पण ही परंपरा त्यांच्या पूर्वीही अनेक तीर्थकरांपर्यंत पोहोचते, ज्यात ऋषभदेव यांचाही समावेश होता. ही संपूर्ण परंपरा वैदिक परंपरेपासून स्वतंत्रपणे विकसित झालेली आहे. हिंदू धर्माचा पाया जो आहे तो वेदांवर उभा आहे, तर जैन धर्म वेदांना अंतिम प्रमाण मानत नाही. ही केवळ एक लहानशी भिन्नता नाहीये, तर मूलभूत तात्विक फरक आहे. भारतीय तत्वज्ञानात ज्या परंपरा वेदांची सत्ता मान्य करतात त्यांना आस्तिक म्हणतात आणि ज्या नाकारतात त्यांना नास्तिक. जैन धर्म आणि बौद्ध धर्म या दोन्ही परंपरा या दुसऱ्या गटात मोडतात. म्हणजेच त्यांची उभारणीच वेदाधिष्ठित व्यवस्थेच्या बाहेर झालेली आहे. याहूनही महत्वाचा फरक म्हणजे ईश्वर संकल्पना. जैन धर्मात सृष्टी निर्माण करणारा, सर्व काही नियंत्रित करणारा एकच परमेश्वर नाहीये. विश्व अनादी आहे, अनंत आहे आणि ते कर्माच्या नियमांवर चालतं. मोक्ष हा कोणत्याही देवाच्या कृपेने मिळत नाही, तर तो व्यक्तीच्या स्वतःच्या साधनेतून प्राप्त होतो. दुसरीकडे हिंदू धर्मातील अनेक प्रवाहांमध्ये ब्रह्मा, विष्णू, शिव यांसारख्या सृष्टीकर्त्या आणि पालनकर्त्या देवतांची संकल्पना केंद्रस्थानी आहे. या दोन्ही दृष्टिकोनांमध्ये साम्य शोधणं कठीण आहे. जैन धर्माच्या उदयामागे एक सामाजिक आणि वैचारिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. इसवी पूर्व 6व्या शतकात वैदिक धर्मात कर्मकांड, यज्ञ आणि सामाजिक स्तरांची कडक विभागणी वाढली होती. या सगळ्याला पर्याय म्हणून श्रमण परंपरा उदयास आली, ज्यात जैन आणि बौद्ध धर्माचा समावेश होतो. या परंपरेने अहिंसा, तप आणि वैयक्तिक साधनेला प्राधान्य दिलं. म्हणजेच जैन धर्म हा विद्यमान व्यवस्थेचा भाग नसून त्या व्यवस्थेला दिलेला एक ठोस पर्याय होता. अहिंसेचं जैन तत्वज्ञान तर इतकं सूक्ष्म आणि कठोर आहे की ते फक्त मनुष्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर सूक्ष्म जीवांपर्यंत पोहोचतं. ही केवळ नैतिक शिकवण नाहीये, तर एक संपूर्ण जीवनशैली ठरवणारी आहे. त्यामुळे जैन साधू साध्वींच्या आचारसंहितेमध्ये सुद्धा ती कट्टरता आपल्याला दिसते. इतर कोणत्याही धार्मिक परंपरेत इतक्या टोकाची भूमिका आपल्याला आढळत नाही. त्यानंतर लोढा यांनी लोकसंख्येच्या आकड्यांबाबत केलेले दावेही तितकेच संशयास्पद आहेत. दक्षिण भारतात जैन समाज एकेकाळी 20% जास्त होता. हा त्यांचा जो दावा आहे तो कोणत्याही प्रमाणित ऐतिहासिक स्रोतांमध्ये आढळत नाही. उलट इतिहास सांगतो की जैन धर्माचा प्रभाव काही विशिष्ट प्रदेशांमध्ये आणि राजवंशाच्या काळात वाढला, पण तो संपूर्ण लोकसंख्येच्या मोठ्या टक्केवारीपर्यंत कधीच पोहोचला नाही. त्यामुळे हा राजकीय षड्यंत्र असल्याचा निष्कर्ष काढणे ही वास्तवापेक्षा कल्पनेला अधिक जवळच आहे. आता जर या सगळ्या पार्श्वभूमीवर लोढा यांच्या विधानाकडे पाहिलं तर थोडंसं उपरोधिक हसू येतं,
कारण जर जैन धर्माला हिंदू धर्माचा भाग म्हणूनच पाहायचा असेल तर मग भगवान महावीर यांनी वेद नाकारले, स्वतंत्र साधना मार्ग दिला आणि एक वेगळी धार्मिक संघटन उभा केलं. हे सगळं बहुतेक मूळ प्रवाहात राहूनच केलं असावं. इतिहासात हजारो वर्ष जैनांनी स्वतःची स्वतंत्र ओळख जपली आहे, स्वतःचे ग्रंथ, तत्वज्ञान आणि आचारसंहिता विकसित केली आहे. पण आज अचानक त्यांना सांगितलं जातं की ते वेगळे नाहीतच आहे. यानंतर आणखी एक जावाई शोध लोढांनी लावलाय की जैन धर्म हा मूळ हिंदू धर्म संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्यामध्ये फूट डालो आणि राज करो या कुटील नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. एक तर 2500 वर्षांपूर्वी कुठले मुघल, इंग्रज भारतात आले होते हे माहीत नाही. आणि ज्या हिंदू धर्मात ऑलरेडी चातुर्वर्णाच्या नावाखाली इतकी भेदाभेद, इतकी विषमता होती, त्याला दुसरे आणखी काय फूट पाडणार. आणि लोढा यांना जर हिंदू धर्मातील फूट तोडायचीच असेल तर त्यांनी सर्वात अगोदर जाती संपवण्याचा जो लढा आहे, जातीय निर्मूलनाचा लढा, तो हाती घेतला पाहिजे. लोढांच्या घरची मुलगी कुठल्याही हिंदू ओबीसी एससी घरात लग्न करून द्यावी किंवा कुठल्याही इतर हिंदू समाजातील मुलीला आपल्या घरात सून म्हणून आणावं. आणि खरंच जर समूळ जाती प्रथा नष्ट करायची असेल तर लोढा बाबासाहेबांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जातीय निर्मूलन हे पुस्तक वाचावं आणि त्या दृष्टीने समाजात काम करावं. कारण धर्म हा केवळ राजकीय ओळख बनवण्याचा विषय नाहीये, तो इतिहास, तत्वज्ञान आणि मानवी अनुभवांचा परिणाम असतो. जैन धर्म हा भारतीय परंपरेचा एक अत्यंत महत्वाचा पण स्वतंत्र असा प्रवाह आहे. त्याला कुठल्या तरी मोठ्या छत्राखाली बसवणं हे ना इतिहासाला न्याय देतं ना त्या परंपरेच्या वैशिष्ट्याला. म्हणूनच जैन धर्म समजून घ्यायचा असेल तर त्याला स्वतंत्रपणेच पाहावं लागेल, कारण त्याची ओळख ही भाग म्हणून नाही तर स्वतःमध्ये पूर्ण अशीच आहे. धन्यवाद. जय हिंद.